हा, आज्ञेप्रमाणे समजा व्यवस्थित पार पडलं. लगीन लागले गुरुजी. जिंकलो. अर्धी लढाई. आता पुढं काय गुरुजी? दोन गोष्टी. ती पोरगी काळूबाईनं पाठवलेलं हत्यार आहे हे ध्यानात ठेवायचं आणि तिच्या तोंडून काळूबाईचं नाव नाही निघालं पाहिजे ध्यानात ठेवा. तिचा भाऊ संकेत, त्याचं काय करायचंय ते मी तुला सांगितलं आहेच. वय गुरुजी, डोळ घेतो पायाचे. जिंकलो. दादासाहेब, त्या एकेकाचं टकुर फोडाय पाहिजे. काय झालं भाऊसाहेब? काय झालं? अहो, टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज बोंबलत्यात. ते हरामखोर लोक आमचं तिकीट कापाय बसलेत. नष्टर नष्टर हाय दादासाहेब तुमची सून. निमित्त झालं असेल भाऊसाहेब. बाकी तुमचे बाहेरचे उद्योग बी नडले असतीलच की तुम्हाला. लई लोकांना दुखावलंय तुम्ही. आता अंगाशी आलं की आमच्याकडे येतात धावत धावत. डिसिजन घेताना कधी विचारत नाही. म्हणजे समधी चूक आमची आहे असं म्हणायचं का काय तुम्हाला? असं म्हणालो का मी? तुम्हाला तिकीट न मिळण्यामागचे काय काय कारण असू शकतील याचा अंदाज घेतला. अच्छा, नाही, फेका फेका, ही कारणांची जंत्री आमच्या तोंडावर फेका. पण दादासाहेब, आम्हाला तिकीट नाही मिळालं तर सगळ्यात जास्त नुकसान तुमचं बी होणार आहे हे ध्यानात ठेवा. भाऊसाहेब, आमदारकीची टोपी आमच्या डोक्यावर ठेवण्याऐवजी तुमच्या डोक्यावर ठेवली. त्याच्या आधीपासून आम्ही गणित मांडत आलोय. आमचं गणित पक्का आहे. बेरीज वजाबाक्या तुम्ही तपासायच्या आणि गुणाकार भागाकार त्यासाठी आम्ही आहोत की. हा, ते तर आहेच दादासाहेब. म्हणून तर आमचा मिलिंद नेहमी म्हणतो नव, दादासाहेब आमचं जे काय आहे ते तुमचंच आहे. पण तरी बी तुमच्या सुनेनं पहिलं पाऊल पायतानासारखं आमच्या थोबडावर ठेवलंय. ते गणित आधी सोडवा. भाऊसाहेब, मान अडकण्यापेक्षा कधी कधी पायताण परवडतं नाही का? बाकी सगळं सांभाळण्यासाठी गुरुजी आहेत की. गुरूंचे गुरु विराट गुरु. वय, गुरूंचे गुरु विराट गुरु. सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. कळवई, तू त्या पोरीला हत्यार बनवून पाठवलं ना, आणि मी तिचं लगीन लावून तिला घरातच नजरबंद केली. मला एकदा रोहिणी नक्षत्रात जन्मलेला व्यक्ती सापडते कळवई. मग मी तुझा काय करतो ते. सावली सावली लाख्या सुराची सावली. आजी, माधवराजेंची रूम कुठे? ठीक आहे, वरतीच आहे. ही वरची का? हो, पण तुला कशा? आर्या, आर्या थांब, आर्या. सर, सर.
तिला तिच्या भावाबद्दल त्यांच्याशी बोलायचं असेल. सर सर प्लीज दार उघडा, मला खूप इम्पॉर्टंट बोलायचंय सर. सर 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 तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी लग्न केलंय सर. तुमचा शब्द पाळलाय सर. आता प्लीज माझ्या भावाला सोडा सर. सर प्लीज दार उघडा. सर दार नाही तर कमीत कमी उत्तर तरी द्या सर. सर प्लीज दार उघडा. काय चाललंय सर हे? कमीत कमी उत्तर तरी द्या सर. थांबा, तुम्ही कुठं बी जाऊ नका, हे बघते काय ते. पण का अडावून करताय त्या पोरीची? अहो कशापायी वाद घालताय? दादासाहेबांनी सांगितलंय ना तसंच होणार. तुम्ही तुमच्या खोलीत जावा. काय चाललंय सर हे? कमीत कमी उत्तर तरी द्या सर. आम्ही बी तुम्हाला तेच विचारतोय. काय चाललंय तुमचं? ही काय पद्धत झाली? हे बघा सर जे वागतात ती काय पद्धत झालीये का? मग सरांना सांगा दार उघडायला, मला खूप इम्पॉर्टंट बोलायचंय त्यांच्याशी. त्यांचा फोन चालू असेल महत्वाचा. फोन झाल्याशिवाय ते कोणाशी बी बोलणार नाहीत. माझ्या भावाला सोडणं सुद्धा महत्वाचीच गोष्ट आहे. त्यांनी मला शब्द दिला होता तो मी पाळलाय. हे लग्न नको असताना केलंय मी. त्यांना सांगा दार उघडायला. अन्याय करतायत सर माझ्यावर. न्याय अन्यायाच्या गोष्टी आम्हाला नाही सांगायच्या. गप गुमान आपल्या खोलीत जायचंय आता. चल निघ. निघ. खोलीत जायचं आता. निघायचं. चल निघ. ये आते. ही खोली अमोकची आहे, पर आजपासून तुझी बी आहे. आजी प्लीज. जितकी ही खोली तुझी आहे तितकीच तिची बी आहे. तिचा बी अधिकार आहे. पोरी, विपरीत परिस्थितीत लगीन झाले आहे तुझं, पर कधी न सुटणारी लगीन गाठ बांधली आहे तुम्ही. तेव्हा त्या जबाबदारीनं वागा. लग्नाला आई बाप नाहीत, पाठवणी बी झाली नाही तुझी, तेव्हा तुला काय वाटत असेल हे कळतंय आम्हाला. पर आई काळूबाई तुझ्या पाठीशी आहे. आणि हे तर बी तू एकटी नाहीस. आजी म्हणलीस ना मला, मग आजपासून मी तुझी आजी सासू नाही, आजीच आहे. दमली असशील ना, व्हायचा आराम कर. हा मला संकेत
आई बाबा कुठे आहात तुम्ही? संकेत, संकेत, काय झालंय हे सगळं? काय करू मी आता? आई माझी काळूबाई, माझ्या जीवाची ठाई, हे काय धावून ये. आई माझी काळूबाई, माझ्या जीवाची ठाई. कोणी आहे का? कोणी आहे का रे? हे काय धावून ये. आई माझी काळूबाई, माझ्या जीवाची ठाई, हे काय धावून ये. आई माझी काळूबाई, माझ्या जीवाची ठाई, हे काय धावून ये. आई माझी काळूबाई, माझ्या जीवाची ठाई, हे काय धावून ये. कोणी आहे का? आई माझी काळूबाई, माझ्या जीवाची ठाई, आई माझी काळूबाई, माझ्या जीवाची ठाई, हे गे धावणी. ठाई ठाई आई माझी काळूबाई, हे गे धावणी. तू जिचा धावा करतेस ती तर काही येणार नाही. पण मी आलोय. सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. बघा काय आणलंय मी तुमच्यासाठी. अविनाश, सुखी राहील तुमची मुलगी. आता कल्याण झालं तिचं. तुम्ही दोघांनी खरं तर माझे आभार मानायला पाहिजे. एवढ्या मोठ्या घरात लग्न करून दिले मी तुमच्या मुलीचं. माधवराव पाटलांची सून झाली तुमची मुलगी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या सगळ्यात मोठ्या दुश्मनाच्या पोराशी लग्न लावून दिलंय मी तिचं. खूप आनंद व्हायला पाहिजे तुम्हाला. कारण ती आता आर्या अविनाश पुरोहित नाही. ती आता आर्या अमोघ पाटील झाली. कारण मला खूप आनंद झालाय आणि मला झाला म्हणजे तुम्हाला तर आनंद व्हायला पाहिजे. कारण अविनाश, आम्ही तू हित बसलायस, पण आर्यताई तर वरती. मूर्खपणा झालाय सगळं. काय करून बसलोय मी? मला सईशी लग्न करायचं होतं पंडित. तिच्यावर प्रेम आहे माझं. मी कुणाशी लग्न केलंय? काय करून बसलोय मी? बरोबर आहे, तुला सईशीच लग्न करायचं होतं आणि तुम्ही लग्न करणार होतातच की. देवळात अंतरपाटापर्यंत पोहोचला होतात. मी स्वतः होतो की तिथं. पर आम्या नाही झालं रे ते लगीन. आम्या काही गाठी देवानच बांधलेल्या असतात. नाही पटत यार मला हे सगळं. नाही म्हणत मी हे सगळं. त्या दिवशी थोडक्यात वाचली आजी. तिचा जीव धोक्यात आला असं वाटलं म्हणून. बर बर बर, ठीक आहे, ठीक. तुझं अगदी बरोबर आहे. काही कारण काही पण असू दे, पण आम्ही जे झालं ते झालं का नाही रे? हा? म्हणजे या सगळ्यात आर्यताईचा तरी काय दोष रे बाबा? अरे आम्या लेका तुला स्वतःची अशी माणसं तरी आहेत रे. पर त्या बिचाऱ्या आर्यताईला या मानलेल्या भावाखेरीज दुसरं कोणीतरी आहे का रे? तू एकदा तिचा माणूस म्हणून विचार कर ना. माणूस म्हणून विचार करू. आतापर्यंत काय केलं होतं? माणूस म्हणूनच विचार केला होता ना. अंगाशी आलाय माझ्या ते आता. माणूस म्हणून विचार कर सांगतोय मला. सगळं संपलंय. मला सईशी लग्न करायचं होतं. कोणीही काहीच बोललं नाही. आई सुद्धा काही नाही.
सतत डोळ्यासमोर सईचा चेहरा येतोय. काय सांगणार मी तिला? एका भलत्याच मुलीशी लग्न करून बसलो. कसं सांगू? आणि मला नाही वाटत आयुष्यभरात कधी तिला हे सांगू शकेन मी. संपलंय यार, सगळं संपलंय. रडत होतीस ना व? तुझ्या जीवाची जी तडफड चालली ती माझ्या वळखीची आहे, अगदी जवळून. उठ. कळल तुला समजा हळूहळू. तुझी जशी कोंडी झाल्या तशी माझी बी झाली. जसा अन्याय तुझ्यावर झालाय तसा माझ्यावर बी. मी बी या सोन्याच्या पिंजऱ्यात अशीच अडकून आहे. पर हाय, अजून जिद्दी हाय. माझ्यावरचा अन्याय दूर झाल्या बगार नाही मरणार मी. ये बस. घे घे अगं, 4 घास खाऊन घे. धर खा. मी या घरात एकटी आहे. माझं ताट माझ्या खोलीत येतं, ते मला त्यांच्यात घेत नाही आणि त्यांनी बोलिवलं तरी मी जात नाही. आज तुझं ताट तुझ्या खोलीत आलं म्हणजे ते तुला बी एकटं पाडणार. बरं, काळजी करू नकोस, मी हाय तुझ्यासोबत. तुम्ही हे असं खाता? अन्न वर्ज्य केलंय मी. योग्य वेळ आल्यावर अन्नपूर्णेचा प्रसाद पुन्हा घेईन. त्यावर हे असंच. हा, मी थोड्या वेळात निघतो इकडनं. ठेवा फोन. मुलगी आली तुम्हाला भेटायला. दरवाजावर दरवाजा ठोठावत होती. ऐकलंय आम्ही. मग भेटला का नाही तिला? एकदाचा विषय संपवून टाकायचा ना. विषय संपवणारच आहे, पण तिला भेटण्याची आणि बोलण्याची ही वेळ नाही. समीरला आमची बॅग गाडी ठेवायला सांगा. सांगते. नको. आजपासून भूक आणि येदनेचं नातं आहे आपल्यात. थँक्यू सो मच. परक करतीस वय मला. खा.
भरल्या ताटावरनं उठू नये. हे बघा, मला अडवू नका प्लीज. मला जायलाच पाहिजे. माधवराजेंची भेट घ्यायला पाहिजे. मला खूप इम्पॉर्टंट बोलायचं. सर, अहो मला बोलायचंय सरांशी. सर, सर, मला धक्का मारून सरळ निघून आलीस? हा, सॉरी बिरी बोलायची पद्धत आहे की नाही तुला? मला सरांशी खूप इम्पॉर्टंट बोलायचं. तू त्यांच्याशी कवा बोलायचं हे ते ठरवणार, तू नाही. मला सरांशी खूप इम्पॉर्टंट कोल्हापूरला गेले ते, महत्वाचं काम आहे त्यांचं. उद्या सकाळच्याला घरला येतील आणि ते आल्यानंतर त्यांच्या माग आरडाओरडा करत फिरायचं नाही. त्यांची जेव्हा इच्छा होईल ना तेव्हा ते बोलतील तुझ्याशी. त्यांची इच्छा, त्यांचा मान सगळं राखलंय मी. माझ्या शब्दाचं काय? माझ्याशी न बोलता, संकेतला न सोडता असे कसे निघून जाऊ शकतात ते? हे लग्न झाल्यानंतर संकेतला सोडतो असा शब्द दिला होता त्यांनी मला. आवाज खाली. दादासाहेबांना जाब विचारणारा जन्माला यायचा आहे अजून. तडजोडीची का होईना पण सून आहेस पाटलांच्या घरची. तवा सांभाळून वागायचं. एकदा सांगितलंय परत सांगणार नाही. मर्यादा ओलांडल्या ना तर त्याचे परिणाम वाईट होतील, लक्षात ठेवायचं. गुमानात व्हायचं. चला. इतके फोन केले पण माधवराजे फोनच घेत नाही. इतकं हतबल आयुष्यात कधीच वाटलं नव्हतं मला. का विश्वास ठेवला मी या लोकांवर? नाही पण दुसरा मार्ग तरी काय होता? तर आणखी एखादी चूक म्हणजे माझा आणि संकेतचा जीव धोक्यात. चारी बाजूंनी कोंडी झाली. काय करू आता? काय मग जाऊ बाई, काय करताय? नाही, आज तुम्ही काय बी करायचं नाही बघा. आज फक्त तुम्ही लाजायचं. कसं? हा. वहिनी, मी काय करताय? काय करते म्हणजे? अहो खोली सजवते तुमची. ओ कशासाठी? अहो असं काय करताय भाऊजी? जसं काय तुम्हाला काही ठावच नाही होय. बाकीच्यांचं जाऊ द्या हो, मला तुमची आपली काळजी आहे बघा. मी तुमचे समदे लाड पुरवणार. वहिनी ऐका ना प्लीज, नकोय मला हे सगळं. प्लीज ऐका प्लीज. अहो असं काय करते भाऊजी? अहो लग्नानंतरची तुमची पहिलीच रात्र आहे. पहिली रात्र महत्वाची. वहिनी मला नकोय प्लीज. बरं मग तुम्हाला थोडंसं दूध आणू? नकोय. बरं तुम्ही चिडू नका अगोदर. तुम्हा दोघांना काही चिडवायला आली नाही ते. मला आपली तुमची काळजी वाटते म्हणून मी चाल. बरं येऊ मी? प्लीज. बरं येते. जाऊ बाई, येते.
बेडवर जाऊन झोप जा. इतकी काळजी? मऊ मऊ गादीवर झोप लागणार आहे मला. संकेत संकेत कुठे आहे? का सोडलं नाही त्याला? का फसवताय? दिलेला शब्द पाळलाय ना मी, केलंय ना लग्न. नाही नाही, माझंच चुकलं. तुमच्यासारख्या लोकांवर विश्वास ठेवणं चुकीचं आहे. भयंकर आहात तुम्ही. तुम्ही सगळे मिळून फसवताय. आम्ही फसवलंय? तुझ्यामुळे मी अडकलो इथे. त्यांच्याकडे निदान कारण तरी आहे तुझ्याशी असं वागण्यामागे. माझं काय? खूप मोठी किंमत चुकवावी लागली आहे मला. ओ माय गॉड, हद्द झाली आता, हद्द. अन्याय तुम्ही लोकांनी केलाय माझ्यावर, माझ्या भावावर. आयुष्य बर्बाद माझं झालंय आणि तुझं काय गेलंय रे? काय गेलंय? काय गेलंय? तू जशी तुझ्या माणसांसाठी हळहळतेस ना, तसं मी बांधील नाहीये तुला हे सगळं सांगायला. मी बांधील नाही की उत्तर नाहीये. तू सुद्धा या फसवणुकीत सामील आहेस. 1000 वेळा सांगितलं ओरडून त्या खुणाबद्दल आम्ही नाही सांगणार कुणाला. आम्ही आमचं ताबडतोब निघून जाऊ. पण नाही, पावला पावलांनी अडकून ठेवलंय तुम्ही आम्हाला. काय हवंय काय तुम्हाला? एवढा पैसा, एवढी पॉवर आहे, मग का 2 साध्या माणसांच्या मागे लागलाय? का हे लग्न लादलंय माझ्यावर? तुझ्यावर नाही लादलंय फक्त, हे लग्न माझ्यावर सुद्धा लादलंय. आणि घाबरू नकोस, हे लग्न जरी झालं असलं ना तरी मी तुला माझी बायको मानत नाही आणि मानणार सुद्धा नाही. हे तुझ्या वडिलांना सांगायचं का? तू नाही सांगायचं मला काय करायचं ते. माझं मी बघून घेईन. मलाही काही सांगायची हौस नाहीच आहे. मला आणि माझ्या भावाला सोड म्हणजे सगळंच संपलं. तेच सवय मला पण नाही सोडणार. दगडाच्या काळजाच्या माणसांच्यात अडकलीये मी. आम्ही नव्हता बोलालो तुला या गावात. ती चूक झाली आणि माझी. तुला वाचवलं ना ही माझी चूक. नाटक होतं ते सगळं. आणि हे जे काही चाललंय ना ते सुद्धा नाटकच आहे. हे ठीक. शब्द सांभाळून वापर. आणि मी नाही आलो तुझ्या आयुष्यात, तू माझ्या आयुष्यात आली आहे. अख्ख्या आयुष्याची वाट लावली आहेस तू माझ्या. मी माझं काहीही सोडणार नाही आता. बस बोंबलत.